तुमच्याबरोबर कधी असं झालंय का? सकाळी तर ग्रीन दिसत होतं आणि संध्याकाळी तर डीप रेड, लाल तिथं झालं. असं होतंय का? हो, नक्की प्रत्येकाबरोबर हीच गोष्ट होते. मग स्क्रीनवरती जे ग्रीन नंबर जे दिसत होते, ते ग्रीन नंबर्स डायरेक्टली रेडमध्ये गेले आणि हे कशामुळे झालं? कारण माझा कॉन्फिडन्स जो आहे ना, एकदम पीकला होता. एकदम उच्चांकावरती होता आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी इतके ट्रेड घेतले, इतक्या पोझिशन्स घेतल्या, की ते कधी डीप लाल, कधी लॉसमध्ये गेलं हे मला कळलं नाही. म्हणून जनरली एक ट्रेड जेव्हा माणूस जिंकतो, रिटेल ट्रेडर, त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो अति उच्च लेवलला जातो आणि तो कारणीभूत ठरतो नंतरच्या होणाऱ्या चुकांसाठी. आणि त्यामुळंच आपण मार्केटमध्ये हीच गोष्ट ऐकतो, अरे माझ्या फेवरमध्ये मार्केट माझा ट्रेड गेला होता, परंतु त्यानंतर मी ह्या चुका केल्या. आणि ह्याच चुकावरती फोकस करण्याकरता इन्स्टिट्यूशन ज्या आहेत ना, टार्गेट करत असतात. ते तुम्हाला हाय प्रीमियमचे ऑप्शन जे आहेत ना, सेल करत असतात, विकत असतात. कारण रिटेल ट्रेडर जो आहे ब्रेकआउटला बाय करणार आहे, ऑप्शन्समध्ये ज्यावेळेस स्पाईक येणार आहे त्यावेळेस तो खरेदी करणार आहे हे त्यांना पक्क ठाऊक असतं. म्हणजे आपले विचार जिथं संपतात ना, तिथून पुढं मार्केट मेकर मधले इन्स्टिट्यूशन्स, FIIs, DIIs जे आहेत ना त्यावरती फोकस करत असतात. म्हणून पहिला ट्रेड माझा प्रॉफिटमध्ये गेलाय, तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना तो उद्युक्त करत असतो की बाबा घे, दुसरा ट्रेड घे आणि त्यातनं तुझं एकदम चांगलं काम जे आहे ना दिवसाचं तिथं होणार आहे. आणि आपण हे वेळोवेळी अनुभवत असतो. कारण पैसा जो आहे ना प्रत्येकाला हवा हवा आहे. कुणालाही पैसा नको असा कुणीही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाहीये. परंतु ह्या पैशाच्या हव्यासापोटी जवळ-जवळ 91% लोकं जे आहेत ना, ते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लॉसेसमध्ये कारण रेग्युलेटर्स ज्या आहेत, हीच गोष्ट आपल्याला वेळोवेळी सांगत आहेत. मग त्यावरती आपण कुठे चुकतोय ह्याकडे आपण कारणमीमांसा करणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्या इगोला वाचवण्यासाठी तिथं ओव्हर ट्रेड करत असतो. आपला इमोशन जे आहेत ना आपल्यावरती हावी होत असतात. त्याच्या उलट इन्स्टिट्यूशन जे आहेत ना ते इमोशन्सला अजिबात थारा देत नाही. आणि जर ते थारा देत नाहीये तर आपण रिटेल ट्रेडर लॉसमध्ये असून सुद्धा ह्या इगो आणि इमोशन्स वरतीच का काम करतोय ह्याबद्दल आपण इत्थंभूत चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्याकरिताच हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या चुका तुम्ही, मी किंवा माझ्या मित्रांनी कुणीही केल्या असतील त्या चुका कशा टाळल्या गेल्या पाहिजेत त्याबद्दल विचार जो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात गेलेला आहे. आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. हा माझ्या फ्रेंडचा एक्सपिरियन्स आहे, पण कदाचित ही तुमची सुद्धा स्टोरी असू शकते. तर त्याने काय केलं बरं, सकाळी मार्केट ओपन झालं, 195 क्वांटिटीमध्ये त्याने ट्रेड केला, छोटासा स्काल्प, जिथं त्याला ₹750 प्रॉफिट आला. आणि हा छोटा प्रॉफिट त्याच्या मेंदूला चालना देणारा ठरला. आणि त्याच्या मेंदूला वाटलं बाबा मार्केट मी आता समजलोय. तर सायकोलॉजी काय आहे रिटेल माइंडची माहिती आहे? ह्युमन ब्रेनला एक पॅटर्न सापडला की तो त्याला ओव्हर कॉन्फिडन्स देतो. एक ट्रेड जिंकला म्हणजे मी एक्सपर्ट झालोय. आणि हीच ती पहिली आणि मोठी चूक असते. मग काय थोड्या वेळाने पुट सेलिंगमध्ये तो जातो. कारण त्याला माहित असतं बाबा मी जो पहिला ट्रेड गेलाय तो एकदम करेक्ट आहे. त्याच्यामुळं मला मार्केटचं इत्थंभूत पूर्ण काही माहिती आहे. आणि मग काय मार्केटमध्ये तो पुट सेलिंग करण्याचा प्रयत्न करतो. मार्केट त्याच्या विरोधात जात नाही. मार्केट साईडवेज मध्ये जातं आणि मार्केट तिथं उलटतं त्याच्या अगेन्स्ट. मग काय 3,000चा लॉस होतो. मग इथं दुसरा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे सायकोलॉजीचा लेअर. त्यामध्ये लॉसला रिएक्शन. एकदा की कुठल्याही रिटेल ट्रेडरला लॉस झाला की तो दोन गोष्टी प्रामुख्याने करतो. सिच्युएशन कंडिशन काही असो. एक म्हणजे ऍक्सेप्ट करणे आणि दुसरं म्हणजे रिॲक्ट करणे. आता हा ऍक्सेप्ट करणारा जो आहे ना तो प्रोफेशनल ट्रेडर असतो जसं की इन्स्टिट्यूशन्स. आणि रिॲक्ट करणारा रिटेल ट्रेडर असतो. तो काय म्हणतो, चल माझा लॉस झालाय ना आता मी रिकव्हरच करतो. आता पुढच्या सेकंदाला माझ्या बरोबरच्या दिशेमध्येच मार्केट जाणार आहे. आता मी जी काय क्वांटिटी 60 क्वांटिटी केली होती आता मी 360 क्वांटिटी करतो आणि डबल स्पीडने तिथं खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि हा रिटेलर रिॲक्ट ज्यावेळेस करतो ना त्याचा लॉस जो आहे ना आणखीन एक्सपोनेन्शियल होऊन जातो. तो लॉस जो अगोदर 3,000 असतो ना तो डायरेक्ट 36,000 वरती जातो. तो अगदी 60,000 वरती जातो. आणि त्यामुळे 91% लोक जे आहेत ना ते लॉसमध्ये होताना दिसतात. आणि तिसऱ्या या गोष्टीमध्ये काय होतं माहिती का, रिव्हेंज मोडमध्ये ज्यावेळेस ते जातात ना
आता त्यांच्या डोक्यात कुठलंही लॉजिक नसतं, फक्त आणि फक्त इमोशन्स असतं, म्हणजे भावना असतात. आणि भावनेला धरून जो कोणी ट्रेड करण्याचा तिथं प्रयत्न करतो ना मित्रांनो, त्याचा कार्यक्रम व्हायला जास्त वेळ लागत नाही. कारण त्याच्या डोक्यात एकच इमोशन असतं, मला माझं जे काय कॅपिटल होतं, माझे जे पैसे जे होते ते मला आणायचेत आणि ते रिकव्हर करायचेत. आणि ह्या डिप्स सायकोलॉजीमध्ये, रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये एक प्रॉब्लेम येतो, मार्केटला हरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि स्वतःच्या इगोला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. मला एक गोष्ट सांगा, मार्केटला कोणी हरू शकतं का हो? नक्कीच नाही. स्वतःच्या इगोला वाचवण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तुम्ही याच्या अगोदर जे अनसक्सेसफुल झालेले ट्रेडर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांचा हिशोब जो आहे ना, तो तुम्ही तिथं बघू शकता. तुम्हाला लक्षात येईल काय होतं. मग त्यामध्ये तो काय ब्लंडर करतो माहितीये? परत एकदा 200 क्वांटिटीने सीई साईडमध्ये, कॉल साईडमध्ये एंट्री करतो. ना कुठला सेटअप, ना कुठला कन्फर्मेशन, फक्त आणि फक्त त्याच्या इगोला त्याला वाचवायचंय. इमोशन्स त्याच्यावरती स्वार झालेत. मार्केट काय आहे, मार्केटमध्ये काय कंडिशन चालली, मार्केट साईडवेज मध्ये जाऊ शकतं का, मार्केट डाऊन साईड जाऊ शकतं, अप साईड जाऊ शकतं, याचा कुठलाच विचार नाही. मग काय, फक्त प्रेशर. मग इथे तुमच्या अपोजिट साईडची काउंटर पार्टी, जी की इन्स्टिट्यूशनल सायकोलॉजिकल एंट्री काय असते माहिती का, त्या अशाच वेळेस इन्स्टिट्यूशन जे ते एंट्री घेतात. जेव्हा रिटेलर जो आहे ना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो, जेव्हा तो पॅनिक मध्ये असतो, जेव्हा तो रिव्हेंजच्या मोडमध्ये असतो, आणि तेव्हाच इन्स्टिट्यूशनसाठी पैसे कमवण्याचा एकदम योग्य वेळ ती असते. मग इन्स्टिट्यूशन्स काय करतात बरं? इन्स्टिट्यूशन्स म्हणजे FIIs, DIIs किंवा जे मार्केटमध्ये इंट्राडे मार्केटमध्ये लिक्विडिटी तयार करत असतात, ते केव्हाही तुमच्यासारखे फील कधी करत नाही. ते डेटा बघतात, ते लिक्विडिटी शोधत असतात. तुम्ही जेव्हा सीई बाय करतात ना, ते तुमच्याकडनं प्रीमियम घेतात, म्हणजे ते हायर साईडला प्रीमियमला ते कॉलला किंवा पुटला हाय प्रीमियमला विकत असतात. जेव्हा मार्केट साईडवेज ठेवतात ना, त्यावेळेस तुमच्याकडनं ते टाइम व्हॅल्यू जे आहे ना ते खाऊन घेत असतात. आणि इथेच त्या ट्रॅपमध्ये रिटेल ट्रेडर अडकतो, आणि त्यामुळेच इथे सक्सेस रेट जो आहे ना, फक्त 9% आहे. 91% जो आहे तो फेल्युअर, अपयशी होण्याचे रेट आहे. का बरं? कारण रिटेलरला त्याचा इगो महत्वाचा असतो, रिटेलरला त्याचा इमोशन्स महत्वाचा असतो. आणि एकदा का मार्केट साईडवेज झालं, ना ब्रेकआउट ना ब्रेकडाऊन, पण एक गोष्ट नक्की तिथे होते, ती म्हणजे प्रीमियम मेल्टडाऊन होणे. जे 300 रुपयाचा प्रीमियम होते, तुम्ही सीई साईडला एंट्री केली असती, तो प्रीमियम तोपर्यंत आलेला असतो 240 260 ला, आणि तिथं पुन्हा एकदा इमोशन जे आहेत ना आपल्यावरती भारी पडत असतात. तिथं ते सांगत असतात, नाही आत्ता वरती जाईल, नाही आत्ता वरती जाईल. आणि इथेच रिटेलर जो आहे तो डायरेक्शनल बेट वरती काम करत असतो, आणि इन्स्टिट्यूशन जे आहेत ना टाइम वरती काम करत असतात. म्हणून 750 रुपयाच्या प्रॉफिट पासून 38,000 जो आहे तो लॉस आपल्याला तिथं होताना दिसतो. आणि घरी जाताना काय होतं, तो शांत होतो, अरे मी जी काही कॅपिटल लावली होती ती पूर्ण कॅपिटल माझी गेली, जी काही 1 लाख रुपयांची कॅपिटल होती ती पूर्ण 50% डाऊन झाली, 40% डाऊन झाली. जर अशा जर गोष्टी जर होत असतील ना, तर तिथं तुमचे टिकण्याचे चान्सेस जे आहेत ना खूप खूप कमी आहे. आणि इथं लोकांना हेच गोष्ट समजून घ्यायला त्यांचा इगो जो आहे ना आडवा येतो, त्यांचे इमोशन जे आहेत ना ते आडवे येतात. म्हणून मार्केटमध्ये रँडमनेस नाही चालत कधीच. मार्केट जे आहे ना ते सायकोलॉजी ड्रिव्हन आहे. रिटेलर जो आहे ना तो हमेशा प्राइस बघतो, पण इन्स्टिट्यूशन जे आहेत ना ते मार्केटचं काय बिहेवियर आहे ते बघतात. रिटेलर कायम ब्रेकआउटला बाय करण्याचा प्रयत्न करतो, इन्स्टिट्यूशन जो आहे तो लिक्विडिटी घेऊन उलट करतो. म्हणून तुम्ही ट्रेड घेत नाहीत ना, तर तुमची सायकोलॉजी जी आहे ना ते एक्झिक्यूट करत असतात. म्हणून जेव्हा केव्हा, हे तर मित्राचा प्रश्न झाला, परंतु तुम्ही जेव्हा केव्हा ट्रेडिंग करत असाल, मार्केटला समजण्यापेक्षा स्वतःला समजून घ्या. मार्केटकडे काही नाहीये. मार्केटला समजून घेण्यापेक्षा स्वतःला जर समजून घेतलं, तर तुम्हाला योग्य वेळेस कुठं काय केलं गेलं पाहिजे याच्यावरती तुम्हाला काम करता येईल. अगदी 9:15 मला ट्रेडमध्ये घुसायचंय याच्यावरती फोकस करण्यापेक्षा मला काय करायचंय याच्यावरती जास्त जर विचार जर असेल, तर नक्की तुम्हाला याच्यातनं मार्ग सापडेल. म्हणून जो स्वतःवरती कंट्रोल ठेवतो ना, तोच मार्केटमधनं चांगला पैसा कमवतो. आणि 750 रुपयांचा प्रॉफिट जो की हाय कॉन्फिडन्सला घेऊन जातो, त्यामुळे तो 3,000च्या लॉसवरती इगो हट करून टाकतो, आणि रिव्हेंज ट्रेडिंग मध्ये 200 क्वांटिटी सहित तो 30-40 हजाराच्या लॉसकडे तुम्ही घेऊन जातो. म्हणून हा ट्रेड तुम्ही रिटेल ट्रेडर नसतो घेत, तो तुमचा इगो घेत असतो. जेव्हा केव्हा मार्केट हे साईडवेज मध्ये जातं, इन्स्टिट्यूशन्सला प्रॉफिट होत असतं, आणि रिटेलर जो आहे तो फिनिश होत असतो. म्हणून रिटेलर प्राइस बघतो, आणि इन्स्टिट्यूशन जो आहे ना तो तुमचा माइंडसेट वाचत असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही क्लब केलं ना, तुम्हाला योग्य आणि डायरेक्शनल मार्केट भेटण्याचे चान्सेस जे ते जास्त राहतील. दुसरं महत्वाचं,
ह्या जगातला कुठलाही तिसरा व्यक्ती तुम्हाला मार्केट शिकू शकत नाही. ते तुम्हाला स्वतःला शिकून घ्यावं लागेल. मी कुठल्याही जगातल्या बेस्ट किंवा जगातल्या वर्स्ट लोकांकडे जरी शिकण्यासाठी गेलो, त्याचा माझ्या मनावरती काहीच परिणाम होऊ शकत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःची सुरुवात करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला यातलं कुठलं रिटेलरची माइंडसेट तुम्हाला वापरायची का इन्स्टिट्यूशनची माइंडसेट वापरायची, ह्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. हाच व्हिडिओचा आउटकम राहणार आहे. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं नक्की खोलू शकता. याबरोबरच इंटरडे मध्ये ट्रेडिंग करणं किंवा ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करणं हे एकदम रिस्की राहतं. जोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाहीये तोपर्यंत त्याच्यात हात न घालणं, SIP म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे एक बेस्ट मार्ग आहे. आणि ही गोष्ट ज्याला समजते तोच लंबी रेस का घोडा तिथं होऊ शकतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि शेअर करा टिप्स वरती ट्रेड करणाऱ्या तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, जो की अजूनपर्यंत लॉस मध्ये, आणि तोच लॉस मध्ये नाही मित्रांनो, जवळजवळ 91% लोक जे आहेत ना लॉस मध्ये, आणि त्याचं कारण जे आहे ना ते स्वतःला समजून घेत नाही, दुसऱ्याच्या सांगण्यावरती ते वाहतात आणि त्यामुळे ते लॉसेस मध्ये जातात. एक ना बराबर चिंध्या त्या प्रकारामध्ये जातात. तर कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुम्ही आतापर्यंत काय काय चुका केल्यात आणि कशा कशामुळे तुमचे लॉसेस झाले ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्यावरती नक्की चांगलं वाटेल. धन्यवाद.